झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील 1.5 कोटींच्या दरोड्याचा पर्दाफाश। 4 आरोपी गजाआड, 42 लाखांची रोकड हस्तगत। गुजरात, लखनौ आणि मुंबईत छापे टाकून गुन्हा उघडकीस। धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 1,50,00,000 रुपयांच्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह 4 आरोपींना अटक केली आहे। यासोबतच 42 लाखांची रोकड देखील जप्त करण्यात आली आहे। 5 जुलै रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास धुळे मुंबई रस्त्यावरील पुरमेपाडा गावाजवळ फ्लायओव्हरच्या सुरू असलेल्या बांधकामाजवळ ही घटना घडली। गुजरात मधील सुरत येथील कल्पेशभाई रमणभाई पटेल हे त्यांच्या गाडीतून लखनौहून मुंबईकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीला मारुती स्विफ्ट डिझायर आणि दुसऱ्या 4 चाकीने आडवी लावून थांबवले। तक्रारदार आणि चालकाला जबरदस्तीने अपहरण करून चाकूचा धाक दाखवत गाडीत असलेली ॲग्रो कंपनीची 1,50,00,000 रोख रक्कम लुटली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने कारवाई सुरू केली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 स्वतंत्र पथके तयार करून लखनौ आणि मुंबईकडे रवाना करण्यात आली। तपासादरम्यान तक्रारदारासोबत असलेला चालक आणि मुख्य आरोपी अचानक गायब झाला। यामुळे त्यांच्यावर संशय घेण्यात आला। त्यांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरत येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच इतर 3 साथीदारांची नावे देखील उघडकीस आणली। यानंतर पोलिसांनी अन्य आरोपीला अटक करून त्यांच्या घराची झडती घेतली असता एकूण 42 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार, पोलीस हवालदार नितीन चव्हाण, कुणाल पानपाटील, उमेश पवार, ललित खळगे, सुमित ठाकूर, विकास बागुल, चेतन खंगरे, विशाल पाटील, किशोर खैरनार, कुणाल शिंगाणे, प्रतीक देसले, रवींद्र सोनवणे, गजेंद्र मुंडे यांच्या पथकाने केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।